मित्रांनो, माझं नाव परितोष मांगडे आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आमच्या भोके गावातून स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आलो आहे देवतळ्यात. तुम्हाला आम्ही काल बोललो की जिथे आम्ही पेरणी केली होती ना, तुम्हाला लास्ट टाईम तुम्ही पेरणीचा व्हिडिओ बघितला असेल, तर त्याच जागेवरती आलो आहे. तर तिथे कशाप्रकारे पेरणी आपण केली आणि लावणी पण त्या टायमाला तुम्हाला सांगितलं, पाणी तिथून कसं वरून जातं त्या दल्ल्यातून. तर तिथे कशाप्रकारे आपल्याला लावणी करावी लागते ते पण तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. आणि आज आपल्याबरोबर एक मेंबर ॲड झालेत, काका. हां, या दाडोळ्याला काल ते अन्न होते, आज काका पण आलेत आणि काकी आणि ते काकी तिकडे आहेत. आपण जाऊ आधी सर्वात आधी दाड ओढली आल्याला. आज झाला लेट, कारण काल इंडिया साऊथ आफ्रिकेची मॅच होती फायनल. तर मॅच खूप छान झाली, एकदम मस्त झाली मॅच. तर त्यामुळे झोपायला लेट झाला, तो उठलो लेट. तर आता आलो आहे, आज न्याहारी पण नाही केली. तर न्याहारी डायरेक्ट आज रानात शेतातच येऊन करतो आहे. तर सर्वात आधी आपण न्याहारी करून घेऊ आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करू. तर मित्रांनो, आपला नाश्ता मस्त रेडी आहे. गावाकडे न्याहारी बोलतात आपण. तर या नाश्ता करायला तुम्ही मस्त अशा शेतात रानात. काका या नाश्ता करायला, या ना नाश्ता करायला. चला आता आपण नाश्ता करून घेऊ आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात करू. आणि हा बघा, तुझ्या आधी आपण जी पेरणी केली होती ना, तो हा झाला. हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं ना, पाणी असं पूर्ण बांधावरून वाहून निघतं. पूर्ण पाणी असं वाहत या बांधा, ह्या दऱ्यातून त्या दऱ्यात पूर्ण पाणी वाहत आहे. हे बघा, हेच ते, हाच तो झाला होता. आता आपण इथे ना, तुम्हाला सांगितलं होतं की लावणी करायची गरज लागत नाही, पण हे बघा पूर्ण पाणी बांधावरून वाहते. आणि इथेच समोर रेल्वे स्टेशन आहे, भोके रेल्वे स्टेशन. तुम्हाला आवाज येत असेल ट्रेनचा. तर हे बघा मित्रांनो, हेच आहे ते. हे बघा, ही दाढ आहे आणि आता कशी ओढतात हे बघा. मध्ये मध्ये मधली दाढ काढायचे, जेणेकरून लावणी होईल अशा प्रकारे. बघा, हे जे आता मधली दाढ काढले आणि ते साईडला ठेवले. ही दाढ ओढून ठेवले ह्या एका लाईनीतून. आता ह्याला ह्याच्यातलं गवत येईल ना, ते काढायचं आणि मग कापायचं, फक्त खत मारायचं. असं येईल, आता गवत येईल ते काढायला लागतं. 2-3 दिवस बाकीचं यायचं नाही. 2-3 दिवस परवा काढलं म्हणून तेवढं थोडं वेळ कमी झालं. ही दाढ आहे, जास्त काय नाही, फक्त मधमधली जी दाढ आहे ती काढली की आपोआप लावणी पण एकाच ह्याच्यात होऊन जाते. कारण इथे तुम्हाला बोललो होतो की इथे पाणी वाहत आहे बघा, म्हणून आपल्याला चिखल करून काय एक्स्ट्रा करायची गरज नाही. हां, ही जी दाढ ओढतोय ना, ती आपल्याला त्या दळ्यात लावायचे. बघा मित्रांनो, इथे अन्न पण आता बांधावरची गवत काढताय. इथे दाढ काही वरी नाही. हां, बांधावरचं आम्ही गवत काढतो, ते क्लीन करणार. तर मग इथे अन्न चिखल करतायत आणि त्यानंतर मग लावायला सुरुवात घेतील. वाजले 11 आणि आता ही संपूर्ण दाढ आम्ही ओढून घेतले आणि आता त्या दल्यात लावायचे. मी बघा, संपूर्ण सकाळी आलो तेव्हा आपण पूर्ण दाढ आता ओढून घेतले आणि तर चला त्या दल्यात जाऊया. तिकडे बघू काय होतं. हे गवत काढतात मे बी. आता त्या दल्यामध्ये आपल्याला हे जे ओढलेली दाढ ते तिकडे लावायचे. मित्रांनो, आता आपण यांना ही दाढ धुवून घेऊया पहिला आणि नंतर त्या दल्यामध्ये आपल्याला लावायचे. आणि
तर मित्रांनो तुम्ही बघितलं तिथे लावणी सुरू झाली आणि आपण आता फटाफट दाळ धुवून घेऊया. पुन्हा एकदा पावसाचं आगमन. आणि मित्रांनो तो बघा तो गावाकडचा रेनकोट, म्हणजे त्याला खोल बोलतात ॲक्च्युली, पण गावाकडचा रेनकोट आहे तो. पारंपरिक शेती करताना वापरतात त्याला. गावच्या ठिकाणी खोल असं म्हणतात. खोल घातला पाऊस गेला. हे बघा दोनदा असं झालंय. पाऊस येतो, खोल घातला की पाऊस जातो. हे नेहमीच आहे मुंबईच्या ठिकाणी पण. त्या ठिकाणी पण तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, छत्री घेऊन जाता त्या दिवशी ऑफिसला किंवा रेनकोट घालता, त्यानंतर पाऊस गायब होतो. आणि त्या दिवशी तुम्ही जर छत्री नाही नेली त्या दिवशी एवढा जोरात पाऊस पडतो पूर्ण भिजूनच जातं. हां मित्रांनो कुठे होतो. हो त्या दिवशी पण छत्री किंवा रेनकोट नाही घेऊन जात ना ऑफिसला किंवा बाहेरच्या ठिकाणी, त्या दिवशी एवढा जोरात पाऊस येतो. आणि ज्या दिवशी तुम्ही सगळं घेऊन जाता छत्री रेनकोट, तेव्हा पाऊस येतच नाही. आणि आता ती मशीन चालवते, रांगरणी करते मशीनने. वा काय टाकतो आपण लावणीच्या आधी टाकायचं. बघा मित्रांनो हा वाला दडा लावून झालाय आणि आता इथे चिखल करतोय आणि त्यानंतर इथे आपण लावायला सुरुवात करू. हा आपला शेवटचा दडा राहिलाय. चिखल झाल्यानंतर इथे लावू. आणि या मधलं पाणी आहे ना तो ह्या दळ्यात येत होता. मग अशी खूप पाणी भरलं होतं, त्यामुळे इथून बांध फोडला आहे. थोडंसं पाणी ह्या दळ्यातून इथे म्हणजे इथे पाणी कमी येईल. नाही तर मग अशी बांध फोडून पाणी सगळं पाणी जो येतो ना फोर्समध्ये तो बांध फोडून आतमध्ये येत होता. चला मित्रांनो, या वर्षीची आपली भात लावणी इथे समाप्त झाली. थोडंच बाकी आहे. तर हे करून या वर्षीचं आपलं भात लावणी इथे फायनली दोन्ही पण झाले लावून झालेत. हा वाला पण आणि हा वाला.
तर मित्रांनो, तुम्हाला भात लावणीचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक नक्की करा. भेटूया आपण भात कापणीच्या व्हिडिओमध्ये. आता त्याच्या अगोदर दहंडी, गणपती असे बरेच सण असतील, त्याचे पण व्हिडिओ लवकरच येतील. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.